किंवा मुंबई आणि पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक आता पुढच्या टप्प्यावर आहे। मोठी गर्दी आहे ठिकठिकाणी आणि जसं आता आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी सांगितलं, मानाचे गणपती जे आहेत ते हळूहळू त्यांचं विसर्जन होत आहे आणि दगडूशेठ बाप्पाची देखील मिरवणूक जी मगाशीच निघालेली होती ती देखील पुढे मार्गस्थ झाली। इकडे गिरगाव चौपाटी परिसरातली पुन्हा एकदा हे दृश्य आपण बघताय। प्रत्येक मिनिटाला गर्दी वाढणार आहे। विविध वयोगटातली मंडळी, आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले। आणि मुंबई आणि सोलापुरामधली ही दृश्य, सोलापूरमध्ये आपले प्रतिनिधी आफताब शेख आता आपल्या सोबत आहेत। आफताब, सोलापुरातल्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य आणि तिकडचा उत्साह कसा आहे? आफताब। अशाच पद्धतीने उत्साहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कला प्रकार सादर करत बाप्पाला निरोप देत असतात। तर सोलापुरातलं वातावरण, तिकडचं उत्साह आपण बघत होतो। ही पुण्यामधली दृश्य पुन्हा एकदा पुण्यामध्ये देखील मानाचे बाप्पा जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीकरता निघालेले आहेत आणि त्यासोबतच दगडूशेठ बाप्पा देखील त्याची देखील मिरवणूक निघालेली आहे। तेव्हा मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक ठिकठिकाणी आता विसर्जन मिरवणुका ह्या पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। पुण्यामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक आहे, तर तिकडे कुठे लेझिम देखील खेळलं जात आहे। मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर ठिकठिकाणी बघायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।